राज्य सरकार अडचणीतून चाललंय। गेल्या 10 महिन्यांपासून आमदारांना कोणताही निधी नाही। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मोठा दावा। सर्वांना निधी दिला जातोय। निधीवरून प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। निधीच्या मुद्द्यावरून शिंदेंच्याच मंत्र्यांमध्ये मतमतांतर। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्रीपद ठरत नाही। गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदावर ठाम। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान हा निर्णय। तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी गिरीश महाजन यांना मान। गोगावले दिल्लीत असल्याने कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित। एकनाथ शिंदेंचीही आजच्या कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती। गोगावले आज दिल्लीत जेपी नड्डा यांची भेट घेणार। पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा नाही। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत संजय शिरसाट यांची माहिती। पालकमंत्री पदाबाबतचा विषय मुख्यमंत्र्यांचा असतो। मात्र पालकमंत्री पदावरून शिंदेंनी शहांशी चर्चा केली। संजय राऊतांचा दावा। 2 काळ्या जादूचे पुजारी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट स्वाहा जितेंद्र आव्हाडांचा भरत गोगावलेंसह सुनील तटकरेंनाही टोला। भाजपला आता शिंदेंच्या शिवसेनेची गरज राहिली नाही। गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल असं वाटत नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावरून माजी खासदार विनायक राऊत यांचा टोला। मातोश्रीवर विदर्भ नवी मुंबईतील भाजप काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनानंतर निर्णय। पुण्यात रमेश चन्नीथलांची राज्यातील नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक। विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील या बैठकीला हजर। राज्यातील सद्यस्थितीचा रमेश चन्नीथलांनी घेतला आढावा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरही चर्चा। माझ्या भाषणाचा आरोप ब्राह्मण समाजावरच होता, पण माफी मागायचा प्रश्नच येत नाही। मी समाजाचा उल्लेख केला नाही। भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। काही दिवसांपूर्वी सभेत भास्कर जाधवांचं तालुक्यातील खुदकी संपवल्याचं विधान। भास्कर जाधवांविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक। ब्राह्मणांशिवाय भास्कर जाधव कसे निवडून येतात बघूया। ब्राह्मण महासंघाचं भास्कर जाधवांना खुलं आव्हान। निवडणूक आयोग चोराच्या भूमिकेत। खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर सडकून टीका। तर फडणवीस आणि मोदी शहा लवाडी करून सत्तेत आले, राऊतांचा आरोप। विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड। महाविकास आघाडीचे भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र समोर। पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या। संशय असणाऱ्या 13 मतदारसंघात पत्रात तसा उल्लेख। मुंबईतील अनेक भागात अद्यापही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत। वांद्रे पश्चिम तलावाजवळ एकाने कबुतरांना धान्य टाकलं। दादर कबुतरखान्याबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी। 13 ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये। जैन महासंघाच्या ललित गांधींचं आवाहन। कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून 1,32,000चा दंड वसूल। दादर कबुतरखाना परिसरात पालिकेकडून कडक कारवाई। कबुतरखान्यांवर ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनेते किशोर कदमांच्या तक्रारीची दखल। फडणवीसांनी ट्विट करत दिल्या अधिकाऱ्यांना सूचना। सहकार सचिव आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती। किशोर कदमांनी सोसायटीत सुरू असलेल्या गोंधळाची मांडली होती तक्रार। कांद्याच्या प्रश्नावर विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन। गळ्यात कांद्याच्या माळा घालत विरोधी पक्षाच्या खासदारांचं आंदोलन। कांद्याला योग्य हमीभाव देण्याची खासदारांची मागणी। राज्यात 15,000 पोलिसांची मेगा भरती होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता। मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज संध्याकाळी बैठक। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात पार पडणार बैठक। उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार। दहिसरमधील मृत बालगोविंदाच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। शिंदेंच्या सेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून कुटुंबाला 5 लाखांची मदत। दहिसरमधील 11 वर्षीय गोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू झाला होता। भिवंडीत 2 जणांची रात्री धारदार शस्त्राने वार करून हत्या। प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी असं हत्या झालेल्या व्यक्तींची नावं। प्रफुल्ल तांगडी हा भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत। भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडीची हत्या। भिवंडीतील दुहेरी हत्याकांडाला राजकीय वळण। आरोपींना खासदार बाळेमामा म्हात्रे वाचवत आहेत, तांगडी कुटुंबियांचा आरोप। खालिद का शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला। शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। या चित्रपटावर कायम स्वरूपी बंदी आणण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार।
ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरला लावून काय दिवे लावणार आहेत? यामुळे 27-28 हजारांचा दंड शेतकऱ्यांना भरावा लागेल. ब्लॅक बॉक्सची सक्ती का? सक्ती केल्यावर कुठेतरी सरकारचं काळबेरं वाटतंय. राजू शेट्टींची केंद्र सरकारवर टीका. मनोज जरांगेंची गणेशोत्सवात मोर्चाची हाक. ऐन गणेशोत्सवात मोर्चा काढल्यास मुंबईत गर्दीमुळे ताण वाढण्याची शक्यता. पावसानंतर बेडकं तसंच निवडणुकांवेळी जरांगे बाहेर येतात. जरांगेंना फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचाय. मंत्री परिणय फुकेंची मनोज जरांगेंवर बोचरी टीका. रवींद्र चव्हाणांचं सांगलीत भाजपच्या वतीने जंगी स्वागत. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदा सांगलीत. सांगलीत काँग्रेसचे माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. चंद्रपुरातील मुनगंटीवारांचे समर्थक राजीव गोलीवार यांचा राजीनामा. चंद्रपूर महानगर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून भाजपात घमासान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रास्ता रोको. मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आंदोलन. आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त. सोलापुरातील एनटी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा गजब कारभार. बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभेत ठराव मंजूर केल्याचा प्रकार उघड. सरपंच बडतर्फ ग्रामसेवकही निलंबित. गोंदियातील सरपंच चंद्रकुमार बहेकार यांना लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण. महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 15 सरपंचांपैकी चंद्रकुमार बहेकार यांची निवड.